नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत. आता सगळीकडे डांगरू म्हणजेच खरबूज असं धामाधूम आहे. जिकडे तिकडे हे भेटतेच. तर असं खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने खाल्लं तर इतका हेल्दी पण होतो आणि याची टेस्ट तर खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. तर आज आपण बनवणार आहोत मस्क मेलन म्हणजेच खरबूज मिल्कशेक आणि हा टेस्टला खूप छान लागतो. हेल्दी तर होतोच आणि जे मुलं डांगरू खात नाही किंवा खरबूज खात नाही त्यांच्यासाठी हे तर खूप वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी इथे एक खरबुजा घेतलेला आहे. त्याच्या आतमधला गर काढून घेते आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घेते. तर मी इथे 2 ग्लास मिल्कशेक करत असल्यामुळे मी अर्धा वारकू किंवा डांगरू घेतलेला आहे. तर तुम्ही किती करता त्या हिशोबानुसार घ्यायचं. तर आता इथे छोटे पीस झालेले आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मेन आपल्याला दूध लागणार आहे. तर मी याला छान गरम करून उकळी येऊन याला आता थंड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर लागणार आहे. तर साखर मी इथे 3 चमच घेतलेली आहे कारण मी इथे क्रीम टाकत आहे आणि ही क्रीम गोड नसते. तर त्यासाठी मी 3 चमच साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी आता इथे आधी मस्कमेलनचे पीस टाकते, त्यानंतर साखर, त्यानंतर मीठ, त्यानंतर क्रीम आणि शेवटी दूध टाकून याला मिक्सरमधून फिरवून घेते. आणि इथे मी क्रीम 2 चमच टाकलेली आहे आणि ही फ्रेश क्रीम कुठे पण मिळते. आणि जर ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या दुधावरची जी साय राहते ती 2 चमच घेतली तरी चालते. त्यामुळे पण छान एक क्रीमी फ्लेवर येतो. तर हे बघा अशी जी साय राहते दुधावरची ती टाकायची आहे. तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. तर आता इथे आपलं मिल्कशेक तयार आहे. मी आता ग्लासमध्ये सर्व करून घेते. हवं तर तुम्ही इथे पुन्हा डांगरूचे चंक्स टाकू शकता छोटे छोटे पीस करून किंवा मग तुम्ही मिक्स करतानाच त्यामध्ये एक एक थोडंसं राहू दिलं तर अजून ते पिताना छान वाटतात. तर मी आता हे ग्लासमध्ये सर्व करते आणि वरून थोडंसं काजू बदाम आणि पिस्ता याला बारीक कट केलेला आहे ते डेकोरेशनसाठी ठेवून देते. तर इथे आता आपला मस्कमेलन ड्रिंक्स आपला खरबूज मिल्कशेक तयार आहे आणि टेस्टला खूप छान लागत आहे. वरून मी डांगरूचं एक छोटासा पीस ठेवलेला आहे आणि टेस्टी तर आहेच पण हेल्दी पण आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.